नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे हँडलूम्स कमिशनर डिपार्टमेंटमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. या भरतीसाठी अधिक माहितीसाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिली पोस्ट आहे ज्युनियर वेवर. यासाठीचं 5वं वेतन आयोगानुसार तुम्हाला 29,200 ते 93,300 इतकं मानधन देण्यात येईल. एकूण 3 जागा आहेत, 3 अनरिझर्व्ड आहेत. ज्युनियर प्रिंटरसाठी लेवल 4चं पेमेंट आहे 25,000 ते 81,000 रुपये. एक जागा आहे. URसाठी एक जागा आहे. ज्युनियर असिस्टंट वेविंगसाठी लेवल 2चं पेमेंट आहे 19,000 ते 63,000 रुपये. एक जागा आहे. ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंगसाठी एक जागा आहे. त्यानंतर अटेंडंट वेविंगसाठी 2 जागा आहेत. अटेंडंट प्रोसेसिंगसाठी एक जागा आहेत. आणि स्टाफ कार ड्रायव्हरच्या एकूण 3 जागा आहेत. अशा एकूण विविध जागांकरता भरती निघालेली आहे. आणि याकरता अंतिम तारीख जी आहे ती आहे 4 एप्रिल 2025. सो याकरता वेगवेगळे क्रायटेरिया देण्यात आलेले आहेत, जसं की तुमची 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला थोडासा अनुभव त्या क्षेत्रामधला असणं सुद्धा आवश्यक आहे. आणि यामध्ये डिप्लोमा देखील आवश्यक आहे, ITI आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींची जर पूर्तता तुम्ही वेळेवर करत असाल तर याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती 40 वर्षांपेक्षा जास्त नसली पाहिजे. आणि गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत. कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी, या सगळ्या गोष्टीची पूर्तता तुम्ही जर ह्याच्यामध्ये व्यवस्थित केली तर तुमचं 100% याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शनची प्रोसेस ह्याच्यामध्ये कशी आहे ती बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ह्याच्यावरती डायरेक्टर्स वेवर्स सर्व्हिस सेंटर 15A मामा प्रेमानंद मार्ग मुंबई 400004 या दिवसावरती तुम्हाला 42 दिवसांच्या आत म्हणजे साधारणतः 4 एप्रिलपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टींची पूर्तता करायची आहे. आणि हे सगळं त्या ऑफिसवरती तुम्हाला बाय पोस्टने पाठवायचं आहे. आणि साधारणतः असा फॉर्मॅट असणार आहे. याच्यामध्ये फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे. तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ते तिथं लिहायचं आहे. सगळ्या गोष्टी इथं त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायच्या आहे. तुमचा ॲड्रेस, तुमची नॅशनॅलिटी, तुमचे डिग्रीचे सर्टिफिकेट्स वगैरे सगळे, तुमचा वर्क एक्सपिरियन्स आणि तुमचं सेल्फ डिक्लरेशन. आणि यानंतर तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलं नाहीत असं सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्ही क्रिमिलेअर असाल तर त्याचं सर्टिफिकेट, तुमचं काय सर्टिफिकेट असेल तर तो फॉर्मॅटनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत. आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या वीकर सेक्शनमधून येत असाल तर त्यासाठी तुम्हाला इथे ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड करायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता करून एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेटसुद्धा ह्याच्यामध्ये जोडायचं आहे. आणि हे सगळं जोडून तुम्हाला वेवर्स डिपार्टमेंटला पाठवायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली? व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.